नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही जे झाड पाहतात ते सदाबहार पेरूची झाडे आहेत आणि आपण याची लागवड 4 एप्रिल रोजी केलेली होती आणि आता ही झाडे 4 महिन्याची झालेली आहेत। तर त्या 4 महिन्यात आपण यांना फळे धरलेली आहेत। तुम्ही बघू शकता याला कळी निघत आहे, काही जागी सेटिंग होत आहे तर काही प्रमाणात कळी निघत आहे। ही झाडे 4 महिन्याचे झालेले आहेत। आपण ही लागवड 6x2 अशी केलेली आहे। तर हे पूर्ण क्षेत्र 25 गुंठे असणार आहे, ज्यामध्ये 6x2 अशी अंतर ठेवल्यास 2200 ते 2300 झाडांचे रोपांची लागवड त्यामध्ये आपण करू शकता। यामध्ये आपल्याला बघू शकता फळाचे साईज किती प्रमाणात होत असते आणि आपण या झाडांमध्ये सेटिंग होण्यासाठी आपण झेंडू लागवड केलेला आहे, जेणेकरून मधमाशी जी मादी माशी असते ती आपल्या बागेत येत असते। आणि तुम्ही बघू शकता एका झाडाला 15 ते 20 फळं कळी निघत आहे आणि आपण एका झाडास 15 ते 20च फळे धरणार आहोत। त्याची उंची कमी असल्यामुळे आपल्याला फळे कमी प्रमाणात धरायला लागत आहे। नंतर मोठाले झाडे झाल्यास आपण फळे जास्त धरू शकता। ही झाडे 4च महिन्याची आहेत मित्रांनो। सदाबहार पेरू असल्यामुळे याला प्रत्येक महिन्याला आपल्याला कळी निघत असते। आपण ही फळे धरलेली आहेत, 6x2 अशी लागवड केलेली आहे आणि आपल्याला नंतर जे फळ सुपारीच्या आकाराचे होत असते त्याला आपण फम पिशवीमध्ये टाकत असतो। ही बघू शकता ही झाडे आपल्याला मोठे आहेत, हे वर्षभराचे झाडे असणार आहेत। याला आपण 50 ते 60 फळे एका झाडाला आपल्याला दिसून येतील। प्रत्येक फांदीला आपल्याला फळ हे दिसूनच येतील। आपण आता ही फळे फम पिशवीमध्ये टाकणार आहोत। एक 8 दिवसामध्ये आपण हे फळे फम पिशवीमध्ये टाकून देणार आहोत। तुम्ही बघू शकता सदाबहार पेरू असल्यामुळे वर्षभरही फळे येणारे हे झाड असणार आहे। प्रत्येक फांदीला फळे दिसत आहेत। भरपूर प्रमाणात आपल्याला सेटिंग झालेली दिसून येत आहे। तुम्हालाही लागवड करायची असेल तर आमच्याशी संपर्क नक्की साधा। बळीराजा कृषी फार्म शिरापूर। धन्यवाद।